मैत्रिणींनो, वजन कमी करायचं असेल तर सकाळी नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये हे 2 धिरडे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. नक्कीच तुमचं एका महिन्यामध्ये 3 ते 5 किलो वजन कमी होईल. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, सकाळी नाश्त्यामध्ये आपण जे धिरडे घेणार आहे त्याची रेसिपी बघूया. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर हे 4 माणसांसाठी नाश्ता बनवणार आहे मी. त्याच्यासाठी मी 1-1 वाटी घेतलेला आहे रवा आणि बेसन. तुम्ही स्वतःसाठी घेणार असाल तर कमी घ्या. त्याच्यानंतर इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर रवा आणि बेसन एकत्र करून घ्यायचं आहे. तर थोडं-थोडं पाणी टाकूनच मिक्स करायचं आहे. कारण व्यवस्थित जर समजा आपल्याला धिरडं बनवायचं असेल तर बेसन पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित फुटल्या पाहिजे. पूर्ण ते एकजीव झालं पाहिजे. रवा लगेच पाण्यात मिक्स होतो, पण बेसन पीठ एकजीव व्हायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यासाठी थोडं-थोडं पाणी टाकून बघा किती छान मिश्रण तयार झालेलं आहे. डोसे बनवण्यासाठी जसे बेटर बनवतो तसेच बनवायचं आहे. 3 ते 4 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा किती छान रमलेलं आहे रवा आणि बेसन पीठ. आणि जसं आपण बघा डोसे बनवतो तसंच झालेलं आहे तयार आपण धिरडे बनवण्यासाठी. आता याच्यामध्ये मी 1 गाजर आणि 1 कांदा आणि 1 टोमॅटो टाकणार आहे. तर हे 4 माणसांसाठी आहे. त्याच्यामुळे मी इथे सर्व जास्त घेतलेलं आहे. तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर गाजर हे पण कमी घ्या. पण मुलं पण छान आवडीने खातात हा नाश्ता. त्याच्यामुळे तुम्ही मुलांसाठी केला तरी चालतं. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे धिरडं खाल्ल्यामुळे बराच वेळ आपलं पोट भरून राहतं, भूक लागत नाही. त्याच्यानंतर बघा 2 हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेले होते. बराच वेळ पोट भरून राहतं, आपल्याला भूक लागत नाही. त्याच्यामुळे हे धिरडे तुम्ही नक्की ॲड करा. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी धने पावडर घेतलेले आहे आणि थोडंसं किंचित जिरे घेतलेले आहे. तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर तुम्ही जिरे पावडर पण टाकू शकता. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आता हे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे. तर बघा किती छान कलर दिसतंय. हळदीचा पिवळा कलर, कोथिंबीरीचा हिरवा, त्याच्यानंतर गाजर, टोमॅटो असं पूर्ण कलरफुल धिरडे तयार होतं. बघा हे अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता इथे रवा बेसनचं मिश्रण तयार आहे आणि आता इथे गॅसवरती तवा ठेवून मी छान तव्याला तेल लावून घेते. बघा तर इथे कांद्याने तेल लावते कारण की कमी तेल लागते आणि कांद्याची जी टेस्ट आहे ती छान येते धिरड्यांना. आणि त्याच्यानंतर कांदा भाजीमध्ये वापरायचा आहे. तर इथे बघा एका पळीने मी जे मिश्रण आहे ते पसरवून घेतलेलं आहे तव्यावरती. जसं आपण उत्तप्पा किंवा डोसे बनवतो तसंच बनवायचे आहेत. काहीच अवघड नाही, सोपे आहे. 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी होते आणि सकाळी हा नाश्ता केल्यामुळे बराच वेळ आपलं पोट भरून राहतं. 12 ते 1 वाजेपर्यंत भूक लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा नाश्ता करत नसाल तर हा हेल्दी नाश्ता नक्की करा. मुलांना पण द्या, पौष्टिक आहे आणि वजन कमी करताना तर खूप फायदेशीर आहे. हप्त्यातून तुम्ही जर समजा 4 ते 5 दिवस जरी हा नाश्ता घेतला सकाळी, तुमचं वजन महिन्यामध्ये 3 ते 5 किलोपर्यंत छान कमी होणार आहे. तर हा नाश्ता नक्की ॲड करा. त्याच्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान वाफ लागते. बघा वाफेने किती छान वरचा पण भाग शिजलेला आहे आणि खालून छान खरपूस भाजून द्यायचं आहे. म्हणजे छान आपण ज्यावेळेस उलटीने परततो तेव्हा छान जो धिरडा आहे तो तुटत नाही. बघा किती छान भाजलेला आहे खरपूस. तर अशाच पद्धतीने भाजायचं आहे म्हणजे तुमचं जे धिरडा आहे ते तुटत नाही आणि छान होतं, खरपूस होतं आणि टेस्टी पण लागतं. तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर समजा धिरडे तुम्हाला पुदिन्याच्या चटणीसोबत आवडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा. इथे बघा आपला सकाळचा जो नाश्ता आहे रवा आणि बेसनचं धिरडं तयार आहे. तुम्ही नक्की ॲड करा तुमच्या डाएटमध्ये. सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि कमी खर्चातली आहे रेसिपी. रात्रीच्या जेवणामध्ये मी हिरव्या मुगाचे धिरडे बनवणार आहे. तर इथे 1 वाटी मी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे ओट्स टाकणार आहे. तुमच्याकडं ओट्स नसतील तर तुम्ही बेसन पीठ पण टाकू शकता किंवा ज्वारीचं पीठ ॲड करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही धिरडं तव्यावरती टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही
ते उलटं करायला जाणार भाजल्यानंतर त्यावेळेस तुटणार नाही. तर इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर 4 ते 5 लसूण घेतलेल्या आहेत पाकळ्या, कोथिंबीर आणि धने पावडर टाकलेली बघा अर्धा चमचा. त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे आहेत. तर इथे मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे सर्व मिश्रण, त्याच्यामुळे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हळद घ्यायची चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जे मिश्रण आहे ते छान बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान बारीक झालेलं आहे मिश्रण आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा किती छान बारीक झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने आणि ही पण झटकीपट होणारी रेसिपी आहे. फक्त हिरवे मूग जे आहेत ते तुम्ही सकाळी भिजवायचे किंवा रात्री भिजवत ठेवायचे, जर समजा तुम्हाला सकाळी ही रेसिपी करायची असेल तर. तर इथे बघा मी टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. तर इथे मी अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. हे फक्त माझ्या स्वतःसाठी बनवणार आहे त्याच्यामुळे. आणि आपल्याला बऱ्याच वेळा सर्वांचा स्वयंपाक बनवताना काय बनवायचं आपल्याला डाएटमध्ये असा प्रश्न पडतो. पण घरामध्ये जर हिरवे मूग असतील तर तुम्ही नक्की हिरव्या मुगाचे धिरडे बनवा. हप्त्यातून 4 ते 5 वेळा जरी खाल्ले तुम्ही रात्री, तरी तुमचं जे वजन आहे ते छान महिन्यामध्ये 3 ते 5 किलोपर्यंत कमी होणार आहे. तुम्ही नक्की ॲड करा. त्याच्यानंतर बघा जसं डोसे बनवतो आपण उत्तप्पा वगैरे त्याच पद्धतीने छान पसरून घ्यायचे आणि हे पण धिरडे छान लागतात टेस्टला. आणि जे हिरवे मूग आहेत ते पचायला हलके असतात, त्याच्यामुळे ते पटकन पचतात पण. आणि आपलं ज्यावेळेस आपण रात्रीच्या जेवणामध्ये जर घेतले तर प्रोटीन असल्यामुळे हिरव्या मुगामध्ये आपलं बराच वेळ जे आहे पोट भरून राहतं, आपल्याला रात्री भूक लागत नाही, त्याच्यामुळे आपल्याला झोप पण व्यवस्थित लागते. त्याच्यासाठी हे हिरवे मुगाचे जे धिरडे आहेत ते मी माझं वजन कमी करताना ॲड करते. तसेच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण ॲड करतात, तर तुम्ही पण नक्की ॲड करा. आणि त्याच्यानंतर ते एक झाकणी ठेवून छान वाफ देऊन घ्यायचं आहे. बघा किती छान वाफ बसल्यानंतर शिजलेलं आहे धिरडं. आणि बघा चमच्याने छान उलटते का बघा. बघा तुटलेलं नाही आहे, कारण की याच्यामध्ये मी ओट्स टाकलेले आहेत. तुम्ही जर तसंच बनवलं तर ते तुटतील, त्याच्यासाठी ओट्स किंवा बेसनचा वापर करा. आणि हे जे रात्रीचे जेवणामध्ये तुम्ही नक्की ॲड करा. 1 महिना तरी ट्राय करा. चपातीऐवजी तुम्ही बेसनचे धिरडे किंवा हिरव्या मुगाचे ते धिरडे आहेत ते सकाळी बेसन आणि रव्याचे धिरडे नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपले हिरव्या मुगाचे धिरडे. तर कोणत्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यासोबत घेऊ शकता. त्याच्यासोबत सॅलड तुम्ही ॲड करा. बघा छान खरपूस असे भाजलेले आहेत आणि ते 1 ते 1.5 धिरड्यांमध्येच आपलं पोट भरून जातं. सॅलड मी घेतलेला आहे गाजर आणि बघा पुदिन्याची चटणी घेतलेली आहे इथे आणि टेस्टला पण खूप छान लागतात. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुमच्या डाएटमध्ये नक्की समावेश करा हिरव्या मुगाच्या धिरड्यांचं रेसिपी. तर बघा इथे मी माझं वजन कमी करताना, पोटाची चरबी कमी करताना मी हे धिरडे ॲड केलेले आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.